गुवाहाटीचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली. सांगोल्यात शिवसैनिक संतप्त. राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप आणि राजकीय खुन्नस दर्शवणाऱ्या घटना आता मावळल्या आहेत. मात्र त्यातही सांगोला मतदारसंघात माजी आमदाराच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या फॉर्च्युनर कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. काय झाडी काय डोंगर काय हाटी फेम माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर अज्ञाताने दगडफेक केल्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासमोरच ही कार लावण्यात आली होती. त्या कारच्या मागील बाजूस असलेल्या काचेवर दगडफेक करून ती काच फोडण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी मोठी कारवाई. वसुलीचे आदेश निघाले. दिलीप सोपल विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा झटका. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 238 कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे 2 अधिकारी, एका चार्टर्ड अकाउंटंटसह वसुली करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तत्कालीन संचालक मंडळातील 35 जणांकडून एकूण 238 कोटी 43,999,000च्या बेकायदेशीर कर्जाची 12% व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी जारी केले आहेत. पोलिसांचा मोठा निर्णय. सोलापूर शहरातील चोरी घरफोडी थांबणार. 600 ठिकाणी पोलिसांची असणार रात्र गस्त. 11 महिन्यात सोलापूर शहरात चोरी घरफोडीचे 660 गुन्हे. सोलापूर शहरात दररोज सरासरी 2 ठिकाणी चोरी घरफोडी होते, अशी मागील 11 महिन्यांमधील वस्तुस्थिती आहे. बंद घरांवर लक्ष ठेवून चोरटे अवघ्या काही मिनिटांमध्येच त्या ठिकाणी डाव टाकतात व दागिने रोकड घेऊन पसार होतात, असे पोलिसांकडील फिर्यादीतून स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर आता ज्या परिसरात चोरी घरफोडीचे प्रमाण अधिक आहे त्या प्रत्येक ठिकाणी QR कोड लावून रात्री नियमित व दिवसाही पोलीस गस्त घालणार आहेत. शहरातील 550 ते 600 ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी QR कोड बसविले जाणार आहेत. मार्कडवाडीतून राहुल गांधी काढणार लॉंग मार्च. EVM विरोधात वणवा पेटला. राज्यात विधानसभा निवडणुकीत EVM मशीनमध्ये मोठा झोल करून भाजप महायुतीने विजय मिळविला. EVMचा पर्दाफाश करण्यासाठी मार्कडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे म्हणून लढा उभारला. मात्र प्रशासन आणि पोलिसांनी दडपशाही करून मतदान रोखले. मार्कडवाडीच्या लढ्याची देशभरात दखल घेण्यात आली असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच मार्कडवाडीमधून लॉंग मार्च काढणार आहेत. EVM विरोधातील वणवा आता देशभर पेटणार आहे. जनतेला तुम्ही एवढं अडाणी कसं समजू शकता? मार्कडवाडीवरून शरद पवारांना भाजपने सुनावलं. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यावरून नवं राजकारण सुरू झालं आहे. शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार यांच्या गटातर्फे ही मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. अजितदादांना मी सोडलंच नाही, उलट दादांनीच मला सोडलं. राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश प्रवक्त्यांचा मोठा गौप्यस्फोट. त्यांना वाटलं 50 वर्षांची सत्ता आहे म्हटल्यावर सहज उमेदवार निवडून येऊ शकतो. आमची भूमिका ही जनतेशी बांधील आहे. अजितदादांना मी सोडलंच नाही, उलट दादांनीच मला सोडलं, असा गौप्यस्फोट करत मोहोळ विधानसभा निवडणुकीत पक्ष बाजूला ठेवावा लागला. जुलमी राजवट घालविणे हे एकमेव उद्दिष्ट होते. निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजितदादांना मी सांगितले होते, मोहोळमध्ये वातावरण राजन पाटील यांच्या विरोधात आहे, मात्र त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, असे राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले. होडगी येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास 2 चोरीच्या घडलेल्या घटनांमध्ये एक मोटरसायकल तर महिलेच्या गळ्यातील दागिने चोरून नेले. या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांची रात्रगस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सोमनाथ रामामाळी यांच्या वस्तीवरील MH1367 या क्रमांकाची मोटरसायकल शेतातील वस्तीवरून चोरट्याने लंपास केली. तर दुसऱ्या घटनेत होडगी येथील शिंगडगाव कॉर्नर जवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास महादेवी सिद्धाराम पाटील यांच्या घराचा दरवाजाचा कोयंडा उघडून महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. सदरहू महिला ही मोलमजुरी करते. ती एकटीच घरी राहते व तिचे घर गावाच्या कडेला असून चोरट्याने याचा फायदा घेत सदरहू महिलेचे दागिने लंपास केले. महापालिकेने 4 ठिकाणचे अतिक्रमण हटविले.
विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने शहरात 4 ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। महापालिकेच्या कारवाईमुळे रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त झाल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसत होते। या कारवाईत लोखंडी खोके व इतर साहित्य जप्त करण्यात आले। नव्या महायुती सरकारच्या वाळू धोरणाकडे लक्ष, पर्यावरणाच्या मान्यतेसाठी 13 ठिकाणचे प्रस्ताव। सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या पात्रातील 13 ठिकाणचा वाळू उपसा वाळू लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे। या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर येथील वाळू लिलावाचा मार्ग मोकळा होणार आहे। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, शेतकऱ्याचा मृत्यू। भरधाव जाणाऱ्या कारने एका शेतकऱ्याच्या लुना मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला। हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नरखेड पुलाजवळ झाला। लक्ष्मण कृष्णा ढवळे वय 72 राहणार मलिकपेठ असे मृताचे नाव आहे।